बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। बीड जिल्ह्यातील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यास आज मंगळवारी दुपारी 12:30च्या सुमारास प्रचंड पोलीस बंदोबस्तात केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयात सरकारी वकील ॲडव्होकेट JB शिंदे यांच्यासह वाल्मिक कराडचे वकील ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे यांनी जोरदार युक्तिवाद केलाय। तपासी अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली आहे। मात्र कराडचे वकील ॲडव्होकेट ठोंबरे यांनी या मागणीवर आक्षेप घेत पोलीस कोठडीची गरज नाही अशी युक्तिवाद केलाय। न्यायालयासमोर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। दरम्यान वाल्मिक कराड याच्या विरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये वाढ झाली असून यासाठी या प्रकरणात कराडचा ताबा मागू शकते। वाल्मिक कराड याच्या विरुद्ध मोकाची कारवाई झाल्यानंतर आमदार सुरेश धस काय म्हणाले पाहूया। अण्णा, वाल्मिक कराडला अखेर मोक्का लावण्यात आलेला आहे अशी माहिती समोर येते। तुम्ही प्रमुख मागणी केली होती त्या संदर्भात? नाही, हे पहा, मी ही सभागृहामध्ये मागणी केलेली आहे। वाल्मिक कराड का अमुक तमुक असा विषय नव्हता। तो संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे कोणी सहकार्य म्हणजे सहभागी असतील त्यातल्या एकालाही सोडणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले आहे। आणि याच्यामध्ये पोलिसांनी एसआयटीनी जे काय काम केलेलं आहे त्यानुसार जे जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करतंय। याच्यामध्ये ह्यांनी मागणी केली त्यांनी मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही। तर आमची एसआयटी म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या एसआयटीनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलंय आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलंय काय घेतलंय हे मला माहिती नाही। परंतु आता ह्याच्यामध्ये कुणालाही सोडणार नाही। कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते कायद्याच्या अंतर्गत येतील। प्रामुख्याने सगळेजण सापडत आले तसं म्हणायचं का? सगळेजण सापडत आले तसं म्हणायचं? हे पहा, पोलीस यंत्रणा आहे। आम्ही कोणी बोलून तसं काही होत नसते। पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी एसआयटी जी नेमलेली आहे ती एसआयटी प्रभावीपणे काम करते आणि त्यांनी नियमाप्रमाणे जे कडी जोडलेली असेल पोलिसांच्या कडीमध्ये जे जे लोक सापडतील ते लोक त्याच्यामध्ये येतील। आज तिथे काय घडलंय हे एक्झॅक्ट मला अजून माहिती झालेलं नाही। अजूनही कोर्टाच्या पुढे मला वाटतं अर्ज केलेला आहे एसआयटीने। एवढीच माहिती मला कळालेली आहे। पुढे काय झालं हे मला माहित नाही। परंतु कायद्याच्या पुढे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो हे मात्र निश्चितपणे तुम्ही मध्यस्थी केली होती मुख्यमंत्र्यांकडे आणि देशमुख कुटुंबाची भेट घातली होती। पहिल्यांदा एसआयटीत बदल झालेला आहे। काल शासन निर्णय जारी झाला। आता त्याचं ऑलरेडी झालेलं आहे। परत ते बोलायला मुख्यमंत्र्यांचे संबंध आहेत। केज न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची CID कोठडी सुनावली होती। तत्पूर्वी प्रचंड पोलीस बंदोबस्तात वाल्मिक कराड याला केज न्यायालयात आणण्यात आले होते। तासाभरापेक्षा अधिक वेळ दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी बीडच्या कारागृहात करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। कराड याच्या विरुद्ध मोक्काची कारवाई झाल्यानंतर परळी शहर बंद झाल्याचं चित्र पाहायला मिळाले। त्याचबरोबर परळीजवळ एका ठिकाणी बसवर दगडफेक झाल्याचं वृत्त आहे। दरम्यान वाल्मिक कराडचे वकील ॲडव्होकेट ठोंबरे काय म्हणाले पाहूयात। 15 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली होती। त्यापैकी 30 मुद्दे 10 मुद्दे त्यांनी परत सांगितले की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा त्याच्यामुळे दोन्ही सरकारी विषयाला आमचा एक आणि अलीकडे मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे। असं बिलकुल कोर्टापुढे काही नाही। कोर्टापुढे आतापर्यंत आमच्याशी कुठं निदर्शनास आलेलं नाही किंवा काही नाही। कारण आता आज फक्त जी काही एक्स्ट्रॉशनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाही। मोका लावला असेल तर काय अडचणी निर्माण होऊ शकतात? मोका लावला असेल तर काय? मोका ज्ञानेश्वर भाई
त्या पुढच्या वेळेस आम्ही भूमुकाला लावल्यानं काय त्यांचा तसंही या आतापर्यंत तपास जो आतापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितले की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे. पण तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आलेला नाही. ओके आणि कोर्टाला दुसरा BNS खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग. ऑन द कॉन्ट्ररी त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा. त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत 10 दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता. त्याच्यामुळे त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही. आर्ग्युमेंटमध्ये कर्नाटक हायकोर्ट आता जमानतचा अर्ज दाखल केलेला आहे. त्याच्यावर हुशार झाल्यामुळे आम्ही आता जमानतचा अर्ज आजच दाखल केलेला आहे कोर्टात. पण मग दाखल झाला तर त्यामध्ये काय प्रोसेस असणार आहे? मकोका दाखल झाला तर ते कुठले कसं त्यांना पुन्हा कस्टडी मागतील ना त्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील. मकोका लागला ती प्रोसिजर वेगळी आहे, कोर्ट आहे, त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल. तुम्ही कर्नाटक हायकोर्टच्या संदर्भामध्ये काय दिलं होतं? काही नव्हतं आम्हाला त्या गुन्ह्याचा लिंक दिलंय लिंक उचलली तुम्ही बघा ना तुम्ही. त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे. आणखी यांचे पुढे साक्षीदार आहेत बघा. आणि ह्या संदर्भात आता जाऊ द्या ते पुन्हा बाईट तो अशा संदर्भात सर होत नाहीये. इथं ऊन आहे, हीट आहे खूप मोठी, गरम होत आहे. आता बघू आता नाही काय करता सॉरी कोर्टानं नाकारलेला आहे. अशोक लढा कुठे लढा तुमच्या कशी का अर्ज नाही त्यांना मकोका लावलेला आहे किंवा त्या गुन्ह्यात माहिती नाही. आतापर्यंत माहिती नाही. गुन्ह्यात 15 दिवसांची पोलीस कोठडी आम्ही त्याच्यात असा मुद्दा मांडला किंवा हे जे त्यांच्या 10 वर्ष 1 वर्ष असं नाही की 10 वर्ष मॅक्झिमम 10 वर्ष शिक्षा याच्यामध्ये आहे. 1 वर्ष ते 10 वर्ष अशा संदर्भात शिक्षा असल्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की 15 दिवसाची कस्टडी दिलेली आहे ती पूर्ण आहे. त्याच्यामुळे त्या 15 दिवसात पूर्ण तपास झालेला आहे. सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख हर्षद केज. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.